मर्द कितना भी अगर ताकतवर समझे अपने आप को, बुलंद समझे अपने आप को, लेकिन उसको सही रास्ता दिखाने वाली घरवाली होती है और औरत ही होती है। अगर औरत अच्छी तरह से पढ़ी लिखी हो, दुनियादारी उसको अगर मालूम है, तो बच्चे की परवरिश और घर की परवरिश और अच्छी तरह से कर सकती है। आज मुझे बहुत खुशी हुई कि ये पुलिस पब्लिक प्रेस ऑर्गेनाइजेशन का जो झारखंड से शुरू होके हमारे बेंगलुरु तक आया है और इसके स्टेट प्रेसिडेंट मेरे छोटे भाई गौस मोहम्मद को ये जिम्मेवारी दी गई है और इनके साथ में एक बहुत बड़ी टीम है जो इस सारे प्रोग्राम को अच्छी तरह से निभा सके। और ऐसे ऐसे सोसाइटी और ऐसा ऑर्गेनाइजेशन आना बहुत ज़रूरी है। और मैं इन सबको बोला हूँ कि आपका पहला कदम होना चाहिए कि एक कॉन्स्टिट्यूशन का एक कॉपी, इससे आप भी अच्छी तरह से वाकिफ़ हो जाइए और दूसरों को भी अपने हक़ और ज़िम्मेदारियों के बारे में बताइए और मुल्क के लिए आप क्या कर सकते हैं और मुल्क आपके लिए क्या कर सकती है करके सर आज ये जानना बहुत ज़रूरी है। और ये रही पहली बात मेरी। और दूसरी बात मैंने सबको यही बताया कि किसी भी शख्स को तालीम से दूर मत रखिए। अगर आप उससे दूर रख रहे हैं तो आप उससे दुश्मनी कर रहे हैं। आप चाहे वो कसाई का बच्चा हो, जुलाहे का बच्चा हो, ड्राइवर का बच्चा हो या लोहार का बच्चा हो, किसी भी बच्चे को भी कितनी भी गरीबी हो उसको तालीम से दूर रखना चाहिए। नहीं, कितनी भी मुश्किलें आए या तकलीफ़ हो, तालीम से अगर दूर रखोगे तो बच्चे की ज़िंदगी के साथ आप खिलवाड़ करोगे करके। ये रही दूसरी बात। तीसरी बात मैंने ये कहा कि जहाँ तक हो सके औरतों को ज़्यादा से ज़्यादा मौका देना चाहिए, उनको सामने लाना चाहिए ताकि औरतें हमारी ज़िंदगी में, मर्द कितना भी अगर ताकतवर समझे अपने आप को, बुलंद समझे अपने आप को, लेकिन उसको सही रास्ता दिखाने वाली घरवाली होती है और औरत ही होती है। अगर औरत अच्छी तरह से पढ़ी लिखी हो, दुनियादारी उसको अगर मालूम है, तो बच्चे की परवरिश और घर की परवरिश और अच्छी तरह से कर सकती है। और बहुत सारी ऐसी जिम्मेवारियाँ और इनकी डिटेल्स इनको एमके अहमद साहब ने बताया है, जिस तरह से लीगल सर्विस अथॉरिटी के बारे में बताया है, ब्लड डोनेशन कैंप्स के बारे में बताया है, और पुलिस स्टेशन और तहसीलदार ऑफिस के इंटरेक्शन के बारे में बताया है, गवर्नमेंट प्रोसीजर के बारे में बताया है। सो इनकी रास्ता बहुत बुलंद है, मजबूत है, जिम्मेवारियाँ काफ़ी हैं इनके ऊपर में, लेकिन इनको भी बहुत कुछ सीखना है उन जिम्मेवारियों को निभाने के लिए। सर आज के दौरान आपने बताया कि सियासी ताल्लुकात जो है सबके साथ बराबर। जी हाँ, जी क्या मैं आपसे यही कहना चाहता हूँ कि जैसे कि मैं आज जो है ज़्यादा
मुसलमानों के साथ मैं जहाँ बात कर रहा हूँ, हालांकि मैं बीजेपी में हूँ, लेकिन आपका प्यार मोहब्बत हमको यहाँ खींच के लाया है। आपको आपसे यही कहना चाहता हूँ कि अपनी सियासती अंदाज जो है एक ही जगह उसको इकट्ठा मत कीजिए, उसको फैला के रखिए। आपका इरादा बाकायदा ये होना चाहिए कि हमको कहाँ से कितना फ़ायदा हो सकता है। और सारी पॉलिटिकल पार्टीज़ जो है कंपटीशन में रहती है कि हमको सियासत चाहिए, हमको हुकूमत चाहिए करके। सो इसलिए मैं यही कहना चाहता हूँ कि मुस्लिम शुड बी देयर इन ऑल द पार्टीज़, केवल एक या दो पार्टी में नहीं। उनको भारतीय जनता पार्टी में भी रहना चाहिए, कम्युनिस्ट पार्टी में रहना चाहिए, जनता दल में भी रहना चाहिए, बीजेपी, कांग्रेस, आम आदमी पार्टी और सारा जितनी पॉलिटिकल पार्टीज में सब आपके लोग रहे, तब आपका भला इसी में हो सकता है। अगर एक ही जगह पर रह जाओगे तो आपके लिए वो लिमिटेड हो जाता है। सब जगह रहो, आपको अगर वहाँ दावत नहीं भी हो तो ये तो सियासी मामला, आप कहीं भी जा सकते हो, आपको कोई आपको ना नहीं करेगा। सर, आज आपने जो है नौजवानों के लिए एक पैगाम भी दिया है कि आजकल जो है नौजवानों का एक बड़ा तबका नशे की तरफ जा रहा है। हाँ, ज़्यादातर नहीं तो मैं दो जगह से बताया नौजवानों के लिए। नौजवान खाली बैठे हैं, इसलिए ये नशीले चीज़ों के जकड़ में आ जाते हैं वो लोग। अगर उनको सही तालीम रहे, उनको नौकरी करने का सही मौका रहे तो वो वहाँ नहीं जाएंगे। नहीं तो खाली पीली वीली करते रहो, बैठ के नुक्कड़ पर बैठ के गपशप करते रहो, गाली गलौज करो या कोई गलत काम कैसे किया जाए कि करो। अगर आप सही देखना चाहते हो, अगर आप मेरी बात को बुरा मत समझो, आप जेल में जाके देखो कितने मुसलमान बच्चे जो अपनी किए हुए के लिए वहाँ पछता रहे हैं। अगर शायद ये लोग पढ़े लिखे रहते, इनके ऊपर कोई जिम्मेवारी रहती तो कतई वहाँ जेल तक नहीं जाते लोग। अगर आपका ये सबसे प्राइम ड्यूटी बनता है, जैसे मैडम ने बहुत अच्छी तरह से फरमाया कि आप एजुकेशन के बारे में आप करें। अगर एजुकेशन दिए और उनको मौका मिल गया नौकरी करने का, तो कोई भी गलत काम करने के लिए, गलत काम कौन करने जाता है जिसको कि मालूम नहीं कि ज़िंदगी के साथ में हम कैसे डील करें करके। तो वो इधर उधर के लोगों के इसमें आ रहे, तू इधर आ का, इधर इसको मारने चल, उसको मारने चल, इसको काटने चल करके, उसको पता भी नहीं चलता है कि वो करने के बाद में उसको क्या क्या पुलिस कोर्ट, जेल और उसके बाद में घर के अंदर में भी उसको जेल से छोड़वा के आने के लिए कितना हज़ारों लाखों रुपए वकीलों को देना पड़ता है। वही पैसे घर में अच्छी तरह से माहौल बना के घर में रखें। अगर घर की औरत को अच्छी तरह से तालीम दी गई तो घर का माहौल औरत बना के रखती है, ताकि कोई भी बच्चा गुमराह नहीं होगा। सर, आपने बताया कि हर सियासी जमात के साथ जो ताल्लुक़ रखना चाहिए, ठीक है, लेकिन एक चंद मखसूस सियासी जमातें जो है मुसलमानों के लिए उनकी जो छवि जो है अलग हो चुकी है, या लोग जो है वहाँ पर जाना ऐब समझते हैं। तो इस शायद आप वहाँ नहीं हैं इसलिए, अगर आप वहाँ रहते तो कोई होता ही नहीं। आप शायद अगर आप उस पार्टी में रहते हैं, अगर देखिए हम इस कमरे को छोड़ के चले जाते 10 लोग हमको हमारे ऊपर हमारा भला बुरा कह सकते हैं। अगर हम खुद यहाँ मौजूद हैं तो हमारे बारे में आप इस मुल्क के हैं, आपको सब जगह रहना चाहिए, केवल एक जगह नहीं रहना चाहिए बस। अस्सलाम वालेकुम, सबको ನಮಸ್ಕಾರ ಎಲ್ರಿಗೂ। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನನ್ನ ಗುರುಗಳಾದಂಥ ಭಾಸ್ಕರ್ ಸರ್ ಅವ್ರನ್ನ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಲೇಔಟ್ ಆದ ಸರ್ಕಲ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಕೊಟ್ರೇಶ್ ಸರ್ ಅವ್ರು ಬಂದಿದ್ದರು. ಸೊ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಪ್ರೆಸ್ ಕೋಆರ್ಪೊರೇಷನ್ ಆರ್ಗನೈಸೇಷನ್ ಅಂತ MCA ಮಿನಿಸ್ಟ್ರಿ, ಸೆಂಟ್ರಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ, ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ಅಫೇರ್ಸಿಂದ ಇದು ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಸೊ ಈ ಪಾರ್ಟಿ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಈ ಆರ್ಗನೈಸೇಷನ್ ಬರೀ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿದೆ ಅಂತ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ಇಂಡಿಯಾಲಿರೋದು. ನಮ್ಮ ನ್ಯಾಷನಲ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಆದ KP ಅಹಮದ್ ಸರ್ ಅವರು ಬಂದು ಜಾರ್ಖಂಡ್, ದಿಲ್ಲಿಯಿಂದ ಈ ಆರ್ಗನೈಸೇಷನ್ನ ನಡೆಸ್ತಾರೆ. ನಾನು ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಆಗಿ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ನನ್ನ ಕರ್ತವ್ಯನ ನಿಭಾಯಿಸ್ತಿದ್ದೀನಿ. ಸೊ ನನಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇರೋ ಎಷ್ಟು ಡಿಸ್ಟಿಕ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ಗಳಿದ್ದಾರೆ, ಯಾರು ಸ್ಟೇಟ್ ಇನ್ಚಾರ್ಜ್ಗಳಿದ್ದಾರೆ, ಮತ್ತು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಯಾವ್ಯಾವ ಪೋಸ್ಟ್ಗಳು ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಇವತ್ತು ಸೇರಿ ಇದೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಜಯಿಸಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಸಾಹಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಉದ್ದೇಶ ಏನಂದರೆ, ಇವತ್ತು ಡಿಸ್ಟಿಕ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ಗಳ ಪೋಸ್ಟ್ ಇತ್ತು. ಸೊ ಅದನ್ನು ನಮ್ಮ ಗುರುಗಳಾದಂಥ ಭಾಸ್ಕರ್ ಸರ್ ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಕೊಡ್ಸೋಣ, ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಒಂದು ಓಪ್ನಿಂಗ್ ಆಗೋ ಥರ ಎಲ್ರಿಗೂ ಅವ್ರವ್ರ ಪೋಸ್ಟ್ಗಳನ್ನ, ಅವ್ರವ್ರ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ಸ್, ಅವ್ರ ID ಕಾರ್ಡ್ಸ್ಗಳನ್ನ ಅವ್ರವ್ರಿಗೆ ನಮ್ಮ ಗುರುಗಳಾದಂಥ ಭಾಸ್ಕರ್ ಸರ್ ಕಡೆಯಿಂದ ಕೊಡಿಸ್ದೆ ಸರ್. ಯಾವ ರೀತಿ ಸೇವೆ ಮಾಡ್ತೀರಾ ನೀವು ಜನರಿಗೆ? ಸರ್, ಸೇವೆ ಬಂದುಬಿಟ್ಟು ನೋಡಿ, ಇವಾಗ ಕರಪ್ಷನ್ ಎಲ್ಲಿದೆ ಅದ್ರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಹೋಗ್ತೀವಿ, ಫ್ರೀ ಆಂಬುಲೆನ್ಸ್ ಸರ್ವಿಸ್ಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ.
ಇವಾಗ ಮೆಡಿಕಲ್ ಇಶ್ಯೂಸ್ ಇರುತ್ತೆ, ಹಾಸ್ಪಿಟಲಲ್ಲಿ ಬೆಡ್ ಸಿಗಲ್ಲ, ಅದನ್ನು ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ಸ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ. ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಡೆತ್ ಆಗಿದೆ, ಅವ್ರಿಗೆ ಏನೂ ಅನುಕೂಲ ಇಲ್ಲ, ಅದನ್ನು ಎಲ್ಲ ನಾವು ಹೋಗಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಅವ್ರಿಗೆ ಮಣ್ಣು ಮಾಡೋವರೆಗೂ ನಾವು ನಿಂತ್ಕೊಂಡು ಅದನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ. ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್, ಇವಾಗ ಯಾರ್ದೋ ಒಂದು ಕೇಸಾಗಿ ಯಾರೋ ಒಬ್ಬ ಅಮಾಯಕ ಜೈಲಿಗೆ ಹೋಗಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಬಿಡ್ಸೋಕ್ಕೆ ಅವ್ರ ಹತ್ರ ಅನುಕೂಲಗಳಿಲ್ಲ, ಸೊ ಅದನ್ನು ಲಾಯರ್ನ ಫ್ರೀಯಾಗಿ ಪ್ರೊವೈಡ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ. ಸೊ ಸುಮಾರಿದೆ ಸರ್ ನಮ್ಮ ಮ್ಯಾನಿಫೆಸ್ಟೋ. ಐಡೆಂಟಿಫಿಕೇಶನ್ ಮಾಡ್ತೀರಾ ಏನು ನಿಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅದರಲ್ಲಿ? ಸರ್ ಇವಾಗ ನಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಲ್ಲಿ ನಡೀತಾನೆ ಇರುತ್ತೆ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಆಲು. ಸೊ ಕರೆಗಳು ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಸರ್ ಇಲ್ಲಿ ಈ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಿದೆ, ಇಲ್ಲಿ ಇದ್ದಿದೆ ಅಂತ. ಸೊ ನಮ್ಮ ನಾವು ಟೀಮ್ ಮಾಡಿರ್ತೀವಿ ಸರ್, ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ಇಂಡಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಟೀಮ್ ಅನ್ನೋದಿದೆ. ಸೊ ಎಲ್ಲೇ ಒಂದು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆ ಬರಲಿ, ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆ ಬರಲಿ, ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಅವ್ರನ್ನ ಕೋಆರ್ಡಿನೇಟ್ ಮಾಡಿ ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಒಂದು ಅರ್ಧ ಗಂಟೆ ಒಳಗಡೆ ಅವ್ರಿಗೆ, ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ತಗೊಳ್ಳಿ, ನೀವು ಎಲ್ಲೋ ಒಂದು ರಾಮನಗರದ ಹತ್ರ ಇದ್ದೀರಾ, ಗಾಡಿ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಯಿತು, ಇಲ್ಲ ಒಬ್ಬರೇ ಇದ್ದಾರೆ, ಏನೋ ಬ್ರೇಕ್ ಡೌನ್ ಆಯಿತು ಗಾಡಿ, ಲೇಡೀಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಫ್ಯಾಮ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಅಂಥ ಟೈಮಲ್ಲಿ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ನಮ್ಮ ಟೀಮಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಯಾರಿದ್ದಾರೆ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್, ಅವ್ರನ್ನ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಸಾಹಸ ನೀಡೋಕ್ಕೆ, ಅವ್ರಿಗೆ ಆ ಗಾಡಿ ಏನಾಗಿದೆ, ಫ್ಯಾಮ್ಲಿ ಸೇಫಾಗಿ ಹೋಗೋಕ್ಕೆ ಅನುಕೂಲಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ. ಈ ಥರ ಒಂದು ಟೀಮ್ ವರ್ಕನ್ನು ನಾವು ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೆಲ್ಲ ಇಡೀ ಇಂಡಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಿಕ್ಕಿದ್ದೀವಿ. ಸೊ ನಾವು ಎಲ್ಲ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ, ನಮ್ಮ ಡೆಮೋಕ್ರಸಿನ ಉಳಿಸ್ಕೊಂಡು, ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಕಾಪಾಡ್ಕೊಂಡು, ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನ ನಮಗೇನು ಹಕ್ಕುಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿದೆ, ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅದನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಸರಿಪಡಿಸ್ಕೊಂಡು ಜಾತಿ ಮತ ಎಲ್ಲ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರೋದು. ನನ್ನ ಜೊತೆ ಎಲ್ಲರೂ ಇದ್ದಾರೆ, ಹಿಂದೂ, ಮುಸ್ಲಿಂ, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ಸ್ ಎಲ್ಲರೂ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ನಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಸೇರಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ನ್ಯಾಷನಲ್ ಫಂಕ್ಷನ್ ಇರಲಿ, ಇಲ್ಲ ನಮ್ಮದು ಒಂದು ಯಾವುದೋ ನಮ್ಮ ಫೆಸ್ಟಿವಲ್ ಬರಲಿ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಆಚರಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀವಿ. ಕರಪ್ಷನ್ ಬಗ್ಗೆ ಮಾತು ಬಂದಾಗ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನಿರುತ್ತೆ, ಅದಕ್ಕೊಂದು ಕಾನೂನು ಅನ್ನೋದಿರುತ್ತೆ, ಅದರದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಹೋಗಿ ಸರಿ. ನನಗೆ ಅಪಾಯಿಂಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಕರ್ನಾಟಕ ಸ್ಟೇಟ್ ಸೆಕ್ರೆಟ್ರಿಯಾಗಿ ನಾನು ಪೋಸ್ಟ್ ತಗೊಂಡಿರೋದು ಆ್ಯಕ್ಚುಲ್ ಆಗಿ ಬಡವ್ರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಎಜುಕೇಷನ್ಗೆ ಇಂಪಾರ್ಟೆನ್ಸ್ ಕೊಡೋದಕ್ಕೆ. ನೆಕ್ಸ್ಟು ಆಗ್ತಾ ಇರೋ ಅತ್ಯಾಚಾರಗಳು ಸ್ಟೇಷನ್ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಆಗಲಿ, ಅಥವಾ ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಆಗಲಿ, ಅಥವಾ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆಫೀಸರ್ಸಿಂದ ಆಗಲಿ, ನಮ್ಮ ಕಣ್ಮುಂದೆ ಆಗ್ತಾ ಇರೋದನ್ನು ನಾವು ಅದನ್ನೆಲ್ಲ ತಡೆಗಟ್ಟೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಮುಂದೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ.